हॅलो नमस्ते। आज आपला व्लॉग असणार आहे कुकिंग व्लॉग। तर आज आपण बनवतोय जवळा म्हणजे सुकट। जर तुम्ही US मध्ये राहत असाल आणि तुम्ही मिस करत असाल जवळा, तर देयर इज अ नेशन स्टोअर कॉल्ड 99 रॅंच। तर तिथे तुम्हाला हे मिळतात। त्याला बेबी ड्राय श्रिम्प किंवा ड्राय श्रिम्प असंही म्हणतात। सो इट्स इझी टू फाइंड इन द स्टोअर। आणि यासोबत आपण बनवणार आहोत तांदळाची भाकरी आणि त्यासोबत पॉम्फ्रेट करी। सो वेगळ्या स्टाईलची असणार आहे, तर पूर्ण व्लॉग नक्की पहा। लेट्स गेट गोइंग। सुका जवळा आहे, प्रथम साफ केला, चाळणीमधून चाळून घेतला, स्वच्छ क्लीन केलाय। नंतर आपण हे भाजून घेऊया चांगला छान, थोडं लालसर भाजून घेऊया। जवळा चांगला भाजला पाहिजे, जास्त पण नाही कमी पण नाही, ब्राऊन झाला पाहिजे तो। प्रथम तेल ओतलं आपल्या याच्यामध्ये, तेल घेऊया, मिरची टाकूया ओली, थोडी लसूण टाकूया, कांदा टाकूया, कांदा आता थोडा लाल झालाय, अजून थोडा व्हायला पाहिजे। कैरी टाकूया, ह्याच्यामध्ये थोडी नरम होईल कैरी। कैरी जरा जास्तच घेतले आहे म्हणून, कारण या लोकांना खूप आंबट आवडतं म्हणून कैरी थोडी जास्तच आहे। तुम्हाला कमी जास्त पाहिजे तेवढी टाका, कमी पाहिजे असेल तर कमी टाकू शकता। हळद टाकले, कैरी टाकलेली आहे, थोडी नरम झाली पाहिजे तोपर्यंत थोडी फ्राय करायची तेलामध्ये। मीठ टाकूया, थोडा नरम हो, कैरी थोडीशी नरम होईल, थोडा टाकलंय। साफ केलेला जवळा टाकला याच्यामध्ये, आता तो फ्राय करून घेऊ। तिखट मसाला टाकूया, तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं टाका। थोडंसं हाताने पाणी टाकूया, थोडा, जास्त नाही, थोडाच। थोडा मीठ टाकूया, कैरी टाकलेली आहे, पण तुम्हाला पाहिजे असेल तर कोकम पण थोडा टाकू शकता। वरून कोथिंबीर टाकते। आता रेडी झाले आपला जवळा। आता गॅस बंद करूया, 10 मिनिटं झाली। आता आपण पॉपलेट आणलेत बाजारातून, तर ते साफ करून ठेवलेत। आता आपल्याला हिरवी ग्रेव्ही करून चटणी करूया। आपण नेहमी कोकणी पद्धतीने बनवतो, पण ह्यावेळेस आता आपण गोवन स्टाईलमध्ये बनवूया। ती नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ते तुम्ही बनवून बघा। हां, प्रथम कांदा घेतलाय, कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची आणि चिंच आहे, धने, काळी मिरी 4-5-6। हां, आता हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया। मी आता कोकोनट क्रीम वापरते, तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही खोबरंही ओलं वापरू शकता, पण ह्याच्यामुळे ग्रेव्ही जरा घट्ट होईल, त्याच्यामुळे ही वापरते मी आता सध्या। हां, तर करी बनेपर्यंत आपण नेहमीप्रमाणे भाकरी तोवर बनवायला घेऊयात। आज आपण तांदळाचं पीठ घेतलंय आणि तांदळाची भाकरी बनवणार आहोत। सो लेट्स गेट स्टार्टेड। सो पीठ आपलं मळून झालं आता, आणि आता भाकरी थापायला घेऊयात। प्रथम आपण तेल टाकूया,
फ्राई टाकायची. कांदा टाकूया. कांदा फ्राय करायचा, लाल लाल झाला पाहिजे. टोमॅटो टाकूया. कांदा, टोमॅटो, कढीपत्त्याची फोडणी देऊन झाले. कांदा टोमॅटो चांगला शिजलाय आणि नंतर आता ही हिरवी ग्रेव्ही टाकूया आपण. तेलामध्ये फ्राय करायची चांगली. मसाला फ्राय झालाय करून. तेल चांगलं सुटलंय मसाल्याला छान. त्याच्यानंतर पाणी ओतूया. एक उकळी आल्यानंतर मच्छी टाकायची आपल्याला. मसाला एक उकळी येऊन द्यायची. पापलेट साफ केले. त्याला हळद आणि मीठ लावून 15 मिनिटं मॅरिनेट केलं. आता ही ग्रेव्ही एक उकळी येऊन दिली. परत उकळी आल्यानंतर हे मॅरिनेट केलं होतं हळद मीठ लावून पापलेट, ते आता ह्याच्यामध्ये टाकूया. टाकल्यानंतर 10 मिनिटं परत शिजायला लागेल पापलेट. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तसं मीठ टाका. आंबट जर पाहिजे असेल तर थोडं कोकम पण टाकू शकता. पण ऑलरेडी मी चिंच टाकलेली आहे वाटपामध्ये. तुम्हाला जर कमी वाटत असेल आंबट तर तुम्ही कोकम पण थोडं टाकू शकता. हां, ऑलरेडी तयार आहे आपलं. थोडासा 1-2 कोकम टाकूया वरून. चवीनुसार मीठ टाका. ऑलरेडी आता 7-8 मिनिटं झालेली आहे. मच्छी शिजली आहे की नाही आपण जरा चेक करूया याच्यामध्ये. हां, झाले. 1-2 मिनिट बस. मग रेडी आहे आपली मच्छी. कोथिंबीरवरती टाकूया आणि गॅस बंद करूया. बस, ऑलरेडी झाली तयार. तर आपली शेवटची भाकरी आता. भाकरी झाली आहे, करी पण झाली आहे आणि जवळा तर आधीच आपला झाला आहे. सो बघूया कसं बनलंय सगळं ते. ओके, सो आज मी पण प्रफुल्ला जॉईन केलं आहे टेस्टिंगसाठी. त्यानेच का मजा करावी ना नेहमी. सो यू वॉन्ट टू डू द ऑनर्स? Let's try. Yeah, and talk a little louder because I have the mic. जवळ टेस्ट करूया आपण. जवळ आय थिंक आपण रेग्युलरली बनवतच असतो, त्यामुळे मला टेस्ट माहिती आहे त्याची. मस्त होईल आता. Nice. बघा आपला स्टार आयटम आपला गोवन स्टाईल पापलेट करी आहे. सार ॲक्च्युली तो पण ट्राय करूया. दिसतोय तो भारी ॲक्च्युली, मस्त जस्ट ट्राय करूया. Nice.
भारी झालं. हो तिखट एकदम मस्त छान झालं. आपल्या रेग्युलर कोकणी सारापेक्षा थोडा वेगळं वेगळा आहे. छान. हे खूप वेगळं काहीतरी बनलं आहे आणि टेस्टिंग रिअली गुड. म्हणजे रेग्युलर मसाला बिलकुल तसं वाटत नाही आहे. वेगळी चव आहे म्हणजे जस्ट डिफरंट. गुड जॉब. सो आजचा हा व्हिडिओ इथे संपेल. लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात. एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जाऊयात, एखादी नवीन रेसिपी ट्राय करूयात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण ही खूपच छान झाली आहे भाजी. आय हॅव नेवर टेस्टेड फिश करी, ग्रीन फिश करी लाईक दिस. तर तुम्हाला खूप आवडेल. तर घरी नक्की ट्राय करा. सी यू सून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.